हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 तर उन्हाळी पेपर जवळ आलेले आहेत. म्हणजेच एप्रिलमध्ये तुमची एक्झाम ही परफेक्टली होणार आहे. तर त्यासाठी त्याच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला या प्रश्नांचे म्हणजेच प्रत्येक युनिटचे 2-2 आपण प्रॉब्लेम हे घेणार आहोत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित होणार आहे. तर बघा, सेमिस्टर 6मधील आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील 4th चॅप्टर कॅपिटल बजेटिंग. तर कॅपिटल बजेटिंग तर याचे प्रॉब्लेम आपण घेणार आहोत, कारण आपण फायनान्शियल स्टेटमेंट, रेशो ॲनालिसिस, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट याचे प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तुम्ही एक व्हिडिओ शोधायला गेलात तर ते तुम्हाला सापडणार नाहीत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, आणि बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे यापुढील जे काही व्हिडिओ मी परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत, तर जे प्रश्न येणार आहेत, तर ते अगदी मी तेच सांगत असते. तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर आज आपण कॅपिटल बजेटिंग तर यामधील आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. मी सोडवून घेतलेला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला मी समजून सांगणार आहे, कारण सोडवत बसलं तर खूप व्हिडिओ मोठा होईल जेणेकरून. तर प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने लिहायचा आहे. तर बघा, चॅप्टर 4 आहे, ठीक आहे. तर फर्स्ट चॅप्टरवरती फर्स्ट प्रॉब्लेम येईल 20 मार्काला असंच नाही. तर फर्स्ट प्रॉब्लेम कुठल्याही चॅप्टरमधला येऊ शकतो, परंतु जो चौथा प्रकरण आहे, तर चौथ्या युनिटमधीलच क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये चौथ्यासाठी दिलेला असेल, हे मात्र फिक्स आहे, ठीक आहे. तर कॅपिटल बजेटिंग हा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये चौथा क्वेश्चन येईल. तर यामध्ये क्वेश्चन कसा सोडवायचा आहे पहा. कॅपिटल बजेटिंग हा तुम्हाला स्कोरिंग मार्क घेण्यासाठी चांगला आहे, म्हणजे इझी आहे. जास्त यामध्ये काही फॉर्म्युले वगैरे जास्त नाहीत घेतलेले. तर पहा, कॅपिटल बजेटिंग तर याचे प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. प्रत्येकी 2-2 आपण प्रॉब्लेम हे घेणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर प्रॉब्लेम तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याचा फोटो काढून घेऊ शकतात, ठीक आहे. तर पहा, कॅपिटल बजेटिंगचा प्रॉब्लेम फर्स्ट. तर प्रॉब्लेम अगोदर मी रीड करून दाखवते, त्यानंतर आन्सर तुम्हाला समजावून सांगणार आहे. तरी काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी तुम्हाला तुमच्या रिप्लायचं आन्सर देईन. तर पहा, पे ऑफ लिमिटेड इज प्रोड्युसिंग आर्टिकल्स मोस्टली बाय मॅन्युअल लेबर अँड इज कन्सिडरिंग टू रिप्लेस इट बाय अ न्यू मशीन. देर आर 2 alternative models M and N of the new machine. Prepare a statement of profitability shown in payback period from the following information. तर बघा, जेव्हा तुम्हाला पेबॅक पिरियड असं दिलेले असेल, ठीक आहे. तर जेव्हा तुम्हाला पेबॅक पिरियड असं म्हटलेलं असेल, जेव्हा आपण ती कॉस्ट ऑफ मशीन घेणार आहोत, म्हणजे जेव्हा आपण त्याचं स्टेटमेंट लिहिणार आहोत, तर जिथे तुम्हाला पेबॅक पिरियड दिलं तिथे तुम्हाला ज्या मशीनची व्हॅल्यू कमी आहे तर ती तुम्हाला मशीन इथे प्रेफर्ड करायची आहे, ठीक आहे. तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये शिकवलं असेल तरी नसेल, किंवा मी तुम्हाला सांगत आहे, प्रॉब्लेम वाचून दाखवलेला आहे, आन्सर कशा पद्धतीने सोडवायचा. तर याची टॅक्ट जरी तुम्हाला समजून आली तर तुम्हाला इझिली हा प्रॉब्लेम सुटणार आहे. तर पहा, मशीन M आणि N दिलेली आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे, इस्टिमेटेड लाईफ ऑन मशीन किती आहे. M 4 इयर, N आहे 5 इयर. कॉस्ट ऑफ मशीन 9,000 18,000. इस्टिमेटेड सेविंग इन स्क्रॅप 500 800. इस्टिमेटेड सेविंग इन डायरेक्ट वेजेस 6,000 8,000. ॲडिशनल कॉस्ट ऑफ मेंटेनन्स 800 1,000. ॲडिशनल कॉस्ट ऑफ सुपरविजन 1200 आणि 1800. तर MN याचं तुम्हाला कॉस्ट ऑफ मशीन, इस्टिमेटेड लाईफ वगैरे दिलेलं आहे. तर इस्टिमेटेड लाईफ आणि कॉस्ट ऑफ मशीन हे आपण शेवटी घेणार आहोत, कारण कॉस्ट ऑफ मशीन म्हणजे जेवढ्या कॉस्टला आपण घेतलेली आहे. तर पहा, तुम्ही माझ्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे. थोडासा बॅकग्राऊंड, आमच्या गावामध्ये कोणीतरी गाणे लावलेले आहेत, त्यामुळे थोडासा बॅकग्राऊंडचा आवाज तुम्हाला जास्त येत असेल. तर पहा, आपण व्यवस्थित प्रॉब्लेम हा घेणार आहोत. तर पहा, सगळ्यात अगोदर आन्सर लिहित असताना याचा फॉर्मॅट कशा पद्धतीने आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे.
तर पहा, इन द बुक्स ऑफ पे ऑफ लिमिटेड स्टेटमेंट शोविंग ॲन्युअल कॅश इनफ्लो. ठीक आहे, तर मशीन यम, मशीन यन, पर्टिक्युलर्स. तर अशा पद्धतीने याचा फॉर्मॅट आहे. सगळ्यात अगोदर काय घ्यायचं आहे तुम्हाला, सेविंग. तर कशामध्ये सेविंग झालेली आहे, तर पहा इथे इस्टिमेटेड सेविंग इन स्क्रॅप. मशीन यमचं 500, यनचं 800. तर हे तुम्हाला इथं ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर इस्टिमेटेड सेविंग इन डायरेक्ट वेजेस. तर डायरेक्ट वेजेस घ्यायचे आहे तुम्हाला 6000, 8000. त्यानंतर टोटल सेविंग कशामध्ये झालेली आहे, तर या दोन्हीमध्येच झालेली आहे, वेजेस आणि स्क्रॅपमध्ये. ठीक आहे, तर याची टोटल करा. एकूण किती टोटल होईल, मशीन यमची होईल 6500, मशीन यनची होईल 8800. त्यानंतर यामधून लेस काय करायचं आहे, जी ॲडिशनल कॉस्ट दिलेली आहे, म्हणजे जी काही ॲडिशनल कॉस्ट ऑफ मेंटेनन्स किती आहे, 800 आणि 1000 आहे. तर ही जी आहे तुम्हाला, तर या सेविंगमधून ही तुम्हाला ॲडिशनल कॉस्ट ही लेस करून घ्यायची आहे. तर हे झाले मशीन यमचे 800, मशीन यनचे 1000. त्यानंतर ॲडिशनल कॉस्ट ऑफ सुपरविजन किती दिलेलं आहे, 1200 आणि 1800. तर हे ॲज इट इज इथे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर टोटल बी तुम्हाला इथे करायची आहे. टोटल करा, किती येईल, 2000 आणि यांचे येईल 2800. तर ही तुम्ही यामधून लेस केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, तर ॲन्युअल कॅश इन्कम मिळेल. ॲन्युअल कॅश इन्कम ए मायनस बी करा, म्हणजे 6500 मायनस 2000 करा, किती राहतील, 4500. आणि 8800 मायनस 6000 करा, किती राहतील, 8800 मायनस 2800 करा, किती राहतील, 6000. तर ही जी काही 6000 आणि 4500 आहे, तर ही आपली ॲन्युअल कॅश इन्कम आहे. तर ही आपल्याला पेबॅक पिरियड कॅल्क्युलेट करण्यासाठी लागणार आहे. तर आपल्याला हे कॅल्क्युलेशन झालेलं आहे, ॲन्युअल कॅश इन्कम आपल्याला भेटलेलं आहे. याच्यावरूनच आपण पेबॅक पिरियड कॅल्क्युलेट करणार आहोत. तर बघा, इथे पेबॅक पिरियडचा मी फॉर्म्युला लिहिलेला आहे. तर कॉस्ट ऑफ मशीनला एनटायटल इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात. ठीक आहे, जर तुम्हाला एक्झाममध्ये सांगितलं की कॉस्ट ऑफ मशीन किती आहे, तर इनटायटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर ती जर तुम्हाला समजली नसेल तर त्यालाच काय म्हणतो, तर आपण कॉस्ट ऑफ मशीन. ठीक आहे, तर कॉस्ट ऑफ मशीन म्हणजेच कोणती, तर इथे पहा कॉस्ट ऑफ मशीन दिलेलं आहे तुम्हाला. इथे इनटायल असं सुद्धा दिलं जाऊ शकतं. तर इथे तुम्ही गोंधळून जायचं नाही. तर पहा, पेबॅक पिरियड कॅल्क्युलेट करत असताना कॉस्ट ऑफ मशीन डिवायडेड ॲन्युअल कॅश इनफ्लो, म्हणजे जे काही आत्ता आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणि इनटायल इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, तर जी तुमची कॉस्ट ऑफ मशीन किती आहे, मशीन यमची यमची आहे 9000. तर हे 9000 इथे घ्यायचे आहेत. आणि ॲन्युअल कॅश इनफ्लो आपला किती आलेला आहे यमचा, तर हे पहा 4500. तर हे 4500 डिवायडेड करा, किती येईल, पेबॅक पिरियड याचा 2 इयर येईल. ठीक आहे, इथे मशीन यमचा 4 इयर दिलेला आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि जी मशीनचा पेबॅक पिरियड कमीत कमी असेल तर ती आपल्याला प्रेफर्ड करायची आहे, जेणेकरून कमीत कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होणार असेल तर आपण तीच मशीन खरेदी करतो. ठीक आहे, तर त्यानंतर तुम्हाला यनचा सुद्धा पेबॅक पिरियड अशाच पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे. कॉस्ट ऑफ मशीन किती आहे, 18000 आणि आपली ॲन्युअल इन्कम किती आलेली आहे, 6000. तर ह्याला डिवायडेड करा, किती येईल, 3 इयर. तर यामधील कोणती मशीन कमीत कमी इयरमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट करून देणार आहे, तर यम. तर इथे तुम्हाला एक स्टेटमेंट लिहायचं आहे. परचेस ऑफ मशीन यम शुड बी प्रेफर्ड बिकॉज इट हॅज अ शॉर्ट पेबॅक पिरियड दॅन मशीन यन. तर ही आपण यम ही मशीन प्रेफर्ड केलेली आहे. तर ज्याचा पेबॅक पिरियड कमी आहे तर तो आपण इथे घेत असतो. तर या पद्धतीने कॅपिटल बजेटिंग यामध्ये आपण फर्स्ट प्रॉब्लेम घेतलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेम घेणार आहोत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणखीन काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही नोट्स हव्या असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, त्या तुम्हाला भेटून जातील. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.